नहीं बरसात है। हाच मोठा गैरसमज आहे. म्हणजे तो वाचवू शकतो पण तोच वाचवू शकतो असं नाहीये ना. मी भेटलोय ना वकिलांना. पण वकील म्हणाले ना केस कॉम्प्लिकेटेड आहे, ह्यातनं सुटायला वेळ लागू शकतो म्हणून. मग जे आपल्याला कन्फर्म माहितीये ते आपण का नाही करायचं? डॉक्टर वैशंपायन असले तर कदाचित अरेस्टच होणार नाही आणि अरेस्ट झाली नाही तर सोडवण्याचा प्रश्नच येत नाही. मीरा, परवा तूच त्यांना विरोध करत होतीस ना. आपली काही चूक नाहीये तर लपायचं काही कारणच नाही असं तूच म्हणत होतीस ना. माझ अचानक कारण मला आता भीती वाटायला लागली. कारण अनफॉर्च्युनेटली या सगळ्या प्रकारात डॉक्टर पाठकांना शिक्षा झाली तर या सगळ्यासाठी इनडायरेक्टली आपल्याला जबाबदार धरतील. असं काही होणार नाहीये मीरा. मीरा, हे बाबांनी तुझ्या मनात भरवलंय का सगळं? नाही आधी. आणि या सगळ्याचा परिणाम मनूवर सुद्धा होईल हे दिसतंय मला. तिची स्थिती आता नाजूक आहे. अगं पण मी आहे ना. मी फेस करीन ना सगळं. मी असं होऊ देईन का मीरा? मीरा, तू प्लीज घाईघाईत काही निर्णय घेणार नाहीयेस. तू कोणाचंही काही ऐकू नकोस. कोणाच्याही दबावाखाली कुठलाही निर्णय घेऊ नकोस. मीरा, मी तुला एकदा गमावलंय. आता जर परत तसं झालं ना तर मी जगू नाही शकणार तुझ्याशिवाय. मीरा, आपण दुसरा काहीतरी मार्ग काढूया ना. आपण कोर्टात केस लढूया. मीरा, आपण आपल्याकडनं पूर्ण प्रयत्न करूया ना. पण प्लीज, आपण आपलं प्रेम सॅक्रिफाईस करणार नाही आहोत. मीरा, मीरा प्लीज, तू हा विचार डोक्यातनं काढून टाक तुझ्या. आधी आपण वेगळे झालो होतो तेव्हा फक्त आपण दोघच होतो. आता आपलं अख्खं कुटुंब आहे यात. डायरेक्टली इनडायरेक्टली सगळ्यांच्या आयुष्यावर याचा परिणाम होणार आहे. तू विचार कर आधी. आपण दोघं लग्न करून आनंदात घरात राहतोय आणि कदाचित तुझ्या बाबांवर केस चालू आहे किंवा कदाचित त्यांना शिक्षा झाली आहे किंवा कदाचित ते दुःखात आहेत. हे कसं होऊ शकतं? ह्याचा गिल्ट येईल मला आधी. आणि हा एका दिवसाचा प्रश्न नाहीये. हे सगळं प्रकरण किती लांबेल आपल्याला माहित नाहीये. तुझे बाबा खूप केविलवाणे वाटत होते. ते घाबरले होते. त्यांच्याकडे बघून मला काळजी वाटली त्यांची आधी. मीरा, मला खरं सांग, बाबा तुला प्रेशराईज करत नाहीयेत ना? तुला कोणी धमकी वगैरे देत नाहीये ना? असं काहीही नाहीये आधी. उलट त्यांनी रिक्वेस्ट केली आहे मला. मीरा, तुला कळत नाहीये. ते तुला इमोशनल ब्लॅकमेल करतायत. जरी ब्लॅकमेल करत असले तरी फॅक्ट बदलत नाही ना आधी. आणि फॅक्ट हीच आहे की या जाळ्यातून त्यांना लवकरात लवकर बाहेर काढायला हवंय आणि ते आपल्या हातात नाहीये. कमाल आहे तुझी मीरा. बाबांनी तुझा इतका अपमान केला तरी सुद्धा तू त्यांची बाजू घेऊन बोलतेस. यात ना कोणी साधं नाहीये. आज त्यांना गरज आहे ना म्हणून ते तुझ्यासमोर केविलवाणे वगैरे झाले. आधी हे सगळं न कळण्यात की मी मूर्ख नाहीये रे. मला आता एवढंच कळतंय की या प्रकरणात ते एकटे नाही, आपण सगळे अडकलोय. आणि या परिस्थितीत फक्त आपलं लग्न हा फोकस ठेवावा असं मला वाटत नाहीये. मग तू कर वैशंपायनांच्या मुलीशी लग्न. नाही. आधी विचार कर शांतपणे. तू शांतपणे विचार कर प्लीज. घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नकोस. मला 2 दिवस दे. मी करतो काहीतरी. मीरा, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? तुझ्यावर विश्वास आहे आधी, पण परिस्थितीवर नाहीये. आपल्या नशिबात काय आहे माहित नाही आधी. आपल्या आसपास मुठभर हितचिंतक असले ना तरी ढीगभर वाईट चिंतणारी माणसं आहेत. आपण वाळू मुठीत घट्ट धरून ठेवू शकत नाही. ती सुटून जातेच.
मग अशा वेळी ना ती धरून ठेवायचा प्रयत्न नसतो करायचा, उठीतनं सोडून द्यायची असते. आपण कितीही धडपड केली तर त्याचा काही उपयोग होत नाही. आधी मीरा प्लीज, मीरा प्लीज अशी निराश होऊ नकोस. मी निराश होत नाहीये, प्रॅक्टिकली विचार करते. तूही कर. आपल्या एका निर्णयावर अनेक आयुष्य अवलंबून आहेत. मनूच्या होणाऱ्या बाळाचं आयुष्यही. मग आपण सगळ्यांचा विचार करूया आधी, फक्त आपला नको. हा आदिराज काही ऐकत नाही सहजासहजी. माझ्याशी हुज्जतच घालत होता. त्याच्या डोक्यात जी कोण आहे ना, त्याच्या क्लिनिकमध्ये काम करते, तिच्यामुळे होतोय हा सगळा प्रॉब्लेम. डॉक्टर आहे मीरा. मीरा नाव तर ऐकल्यासारखं वाटतंय मला. अरे हा, सुधीरच्या घरी भेटलोय मी हिला. माझ्याशी वाद घालत होते. पण मग आता काय करायचं बाबा? मला आदिराजशीच लग्न करायचंय. पहिल्यांदा कोणीतरी इतकं मनापासून आवडलंय. बॉयफ्रेंड्स काय मिळूच शकतात, पण आणि एखाद्याबरोबर लग्न करावंसं वाटेल, एखाद्याबरोबर वेवलेंथ जुळेल असा कधीतरी कोणीतरी रेअरलीच भेटतो ना. आणि आधी अगदी तसाच आहे. आणि आता जर का आदिराजने मला परत नकार दिला तर मात्र मला सहन नाही होणार आहे. आणि खूप खूप इन्सल्टिंग वाटेल. नाही नाही, तू काळजी करू नकोस बेटा. मी बघतो काय करायचं ते. काय आतापर्यंत खूप गुडी गुडी बोलून झालं, प्रेमाने समजावून झालंय. आता डोक्यात हाणायची वेळ आली. त्याच्याशिवाय बाप लेकांचं डोकं ठिकाणावरती येणार नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही काय करणार आहात बाबा? नेक्स्ट लेव्हल गेम. असं अडकवतो ना दोघांना, काही केलं तरी बाहेर पडता येणार नाही. नाक घासीतील माझ्याकडे, त्याच्याशिवाय अक्कलही येणार नाही त्यांना. यू डोंट वरी बेटा. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. हॅलो, मध्ये एक काम आहे, मी काय सांगतो ते ऐका. मला तुमच्याशी बोलायचंय. चल रूम मध्ये जाऊन बसू. नाही, इथेच बोलूया. पण खासगी लपवून ठेवण्यासारखं काही नाही. अरे आई थांब, तू थांब जरा. ठीक आहे, बोल. हे बघा, काहीच झालं नसल्यासारखं करू नका. तुम्ही जे परस्पर निस्तरायला गेला होतात ना, ते अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला मुळात हे सगळं करायची गरज काय होती? जाब विचारतोयस तुम्हाला? हो. मग मूर्ख मुला, तुला या प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये किंवा तुला तुझ्या बापाची किंमत नाहीये? हे जर सगळं प्रकरण वाढलं तर काय होईल याची कल्पना आहे तुला? आपण नाही वाढणार आहे ना हे प्रकरण? का नाही वाढणार? अरे काहीही नसताना खोट्या केसेस उभ्या करतात लोक. इथं तर एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय. पण त्याच्यात तुमची काहीच चूक नाहीये ना. अरे पण हे सिद्ध करता करता माझ्या नाकी 9 येणार आहेत. प्रत्येक पायरीवरती माणसांना पैसे चालायला लागतील, इन्फ्लुएन्स लावायला लागेल. बाजू सत्याची असते वगैरे ना, हे सगळं सिनेमामध्ये ठीक आहे, प्रत्यक्षात नाही चालत हे काही. पण म्हणून त्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या माणसांची आयुष्य वेठीला धरणार आहात का? दुसरा काहीच पर्याय नाहीये.
आधी कुणाचं आयुष्य वेठीला धरतायत ते? काय बोलतोयस तू त्यांना? बाबा आता मीराला जाऊन भेटून आले आहेत आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये? आदिराजशी लग्न करू नकोस. म्हणजे आदिराजचं लग्न सानिकाशी होईल आणि मग डॉक्टर वैशंपायन मला या अडचणीतून बाहेर काढतील. बाबा हे काय आहे? नाईलाज. मुळात तुझं लग्न हा इतका भाऊ करण्याइतका विषय असं मला नाही वाटत. आणि या विषयावरची मतं तुला माहिती आहेतच. हे प्रेम वगैरे सगळं असतं ना ते खूप वरवरचं असतं फक्त. लग्नामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ना ती म्हणजे व्यवहार. जगामध्ये प्रेम खूप लोक करतात पण सगळ्यांचीच लग्न यशस्वी होतात असं नाही. त्यामुळे तुझं लग्न एक्स मुलीची झालं काय किंवा वाय मुलीची झालं काय मला काहीही फरक पडत नाही. पण मग तुम्ही मीराला हे सगळं का सांगून आलात? कारण तुझं लग्न जर सानिका बरोबर झालं नाही तर मी मोठ्या अडचणीत येणार आहे. कळतंय तुला? साध्या सुध्या नाही, फार मोठ्या अडचणीमध्ये. मला कदाचित अटक होऊ शकते. अहो पण मी बोलतोय नाही का वकिलांशी? आपण करतो आहोत ना प्रयत्न. आदिराज, हे लहानसहान वकील काहीही करू शकत नाहीत. आणि मुळात या केसमध्ये वकील कोण, इन्स्पेक्टर कोण याला काही महत्व नाहीये. महत्व आहे ते फक्त आपल्या नावाला. आणि मीडिया फक्त आपलं नाव वापरणार आहे बस. पण तरी सुद्धा तुम्ही मीराला हे असं सांगायला नको होतं बाबा. हा प्रश्न माझ्या एकट्याचा असता तर मी समजू शकलो असतो. कारण मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही मला गृहीत धरूच शकता. पण मीराने तिच्या आयुष्याची दिशा तुमच्यामुळे का बदलायची? तिची स्वप्न तिने तुमच्यामुळे का सोडून द्यायची? याला कोलॅटरल डॅमेज असं म्हणतात. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की सुक्याबरोबर ओलंही जळतं. नाईलाज. पण मी हे असं होऊ देणार नाही. मग मी काय करू आदिराज? कुठल्याही क्षणी पोलीस तिथे दाराबाहेर येऊन थांबतील. कसं बसं थोपवलंय मी त्यांना. काय करू मी आता आम्हाला सांग? प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही ओरडू नका, तुम्हाला त्रास होईल. आधी तू त्यांच्यावर आवाज चढवू नकोस. मलाही हाऊस नाहीये. पण यांनी नाही ठरवायचं मी कोणाबरोबर आयुष्य काढायचं ते. एक काम कर, मला बाहेर घेऊन जा, सगळ्यांसमोर उभा कर आणि पोलिसांच्या स्वाधीन कर. मग बाबा पोलीस आले. मी बघतो. अरे नाही, नको. अरेस्ट करतील. बाबा प्लीज पॅनिक होऊ नका. तुम्ही बसा पहिले. आपण सरळ मार्गाने जाऊया ना. काही कोणाचे उपकार घेण्याची गरज नाहीये. आपण सगळं सोडू. हे सुलक्षणा, त्यांना सांग की मी कुठेतरी बाहेर गेलो. मी सांगते तुम्ही तू दारू उघडू नकोस. थांब. असं नाही करता येणार मधुरा. मी उघडतोय दार. अरे नाही आई प्लीज प्लीज असं नाही करता येणार प्लीज. आधी डॉक्टर पाठक, काय हवंय? त्यांच्या नावाचं अटक वॉरंट आहे आमच्याकडे. आम्ही त्यांना आमच्या सोबत न्यायला आलो. डॉक्टर पाठक चला.
तुमच्या विरुद्ध कंप्लेंट आहे. तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. बाबा तुम्ही काळजी करू नका. तुमची काही चूक नाहीये, तुम्हाला काही होणार नाही. आणि आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. मी वकिलांशी बोलतो, तुम्हाला नक्की बेल मिळेल. डॉक्टर प्लीज चला, वेळ नाही आमच्याकडे. बाबा चला. बस होता ना तिकडे बस. मला जा माझी बॅग घेऊन ये. बाबा एक ॲम्ब्युलन्सला फोन कर. बाबा 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 काही नाही. हा ॲम्ब्युलन्स सर्व्हिस. आम्हाला यांना लगेच हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. त्यांना जरा ट्रीटमेंटची गरज आहे. तुम्ही त्यांना ऍडमिट करा, आम्ही तिकडेच येतो. हॉस्पिटलला घेऊन. ॲम्ब्युलन्स येईल, आपण लगेच जाऊया हॉस्पिटलला. बाबा काही होणार नाही. मला लवकर बॅग घेऊन ये. आधी अरे असं काय होतं? काही नाही होणार. अमोल अमोल ॲम्ब्युलन्सला लवकर बोलव. हो सांगितलंय. काही नाही होणार बाबा, आपण लगेच ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला जाऊया. विल बी बेटर. हा बोला, काय खबर आहे तिकडची? खरंच तब्येत बिघडली की नाटक करतोय तू? नाही नाही नाही, काही काळजी करू नका, काही होत नाही. त्याला घाबरला असेल आणि तेच ताव आहे ना आपल्याला, प्रेशर आलं असेल थोडस. नाही हो, काही काळजी करू नका. माझे डॉक्टर बघतील ना, ते बघतील, काळजी घेतील. हा ठीक आहे, काही झालं तर कळवा मला. हा एक मूव केली तर वजीर आडवा पडला. आई आई बाबांना काही होणार नाही. ते खूप स्ट्रॉंग आहेत, टफ आहेत. ते नक्की बरे होतील आई. अजूनही असं म्हणतोय साधी? यांच्या जीवावर बेतलंय आता. कुणामुळे कुणामुळे घडलं हे सगळं? विचार ना त्याला. मधुरा, अरे कसं बोलला हा बाबांशी? आधी तू काय भाषेत आणि काय आवाजात बोलत होतास त्यांच्याशी? आणि काय वाईट सांगत होते तुला ते? मुलगी चांगली आहे, लग्न कर, एवढंच म्हणत होते ना? आणि तू का मल्हार आहेस का? मुलीसाठी बाबांशी भांडलास तू? मधुरा प्लीज, आता हे सगळं नको बोलूस. अमोल प्लीज, मी आतापर्यंत फक्त ऐकलंय सगळ्यांचं. हा याची ती मीरा आणि ते देसाई सगळ्यांनी मिळून गुंडाळून ठेवलंय आपल्याला. आपण कोणी आहोत का नाही? तर सगळं तेच ठरवणार आहेत पुढचं. तू यांना सामील आहेस ना? हे बघ आधी, जर तुमच्यामुळे माझ्या बाबांना जर काही झालं तर मी कुणालाही माफ करणार नाही. आयुष्यभर तोंड बघणार नाही तू मग कुणाचंही, लक्षात ठेव. तुला कसं असं बोलू शकतेस तू? अगं, आपल्या लग्नाच्या वेळी आपण अडूनच बसलो होतो ना. याचाही त्रास झालाच होता ना बाबांना. तेव्हाही आपण त्यांच्या इच्छेविरुद्धच लग्न केलं होतं. हो, मग त्यांना त्रास होऊ नये, त्यांचा मान राहावा म्हणून आयुष्यभर राहते की नाही त्यांच्या घरात. आपल्या लग्नामुळे ना कुणाचं काही वाईट झालं नाही, आपलं घर नाही उद्ध्वस्त झालं. माणसं होती, माणसं आहेत, पण ह्यांच्यामुळे बाबांना काही झालं ना आधी, तर मी आयुष्यभर माफ करणार नाही तुला. डॉक्टर, कशी आहे सिच्युएशन? सरांना माइल्ड हार्ट अटॅक आला. आपण इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे सगळे करूच, ब्लॉकेजेस वगैरे जे काय ते बघूच,
पण सध्या त्यांना थोडा आराम करू दे. अधिराज, हे सगळं कसं काय झालं? म्हणजे कुठला स्ट्रेस होता का त्यांना? हो डॉक्टर, ॲक्च्युली ते हॉस्पिटलचं स्लॅबचं प्रकरण सुरू झाल्यापासून ते जरा जास्त स्ट्रेसमध्ये आहेत. पण ते प्रकरण आता लवकरात लवकर मिटवून टाका, कारण त्याचा स्ट्रेस असताना ट्रीटमेंट करण्यात काहीच पॉइंट नाही. अधिराज, त्यांची तब्येत फारशी बरी नाहीये. त्यामुळे परिस्थिती जितक्या लवकर निवळेल तितक्या लवकर त्यांना बरं वाटेल. बाकी आम्ही आमच्या बाजूने सगळे प्रयत्न करूच, पण पाठक सरांची काळजी घ्या. तरी मी सांगत होते ह्यांचं ऐका, नका त्यांच्या मनाविरुद्ध काही करू. पण तुम्ही कुणीही ना कधीच ऐकलं नाही त्यांचं. आधी तू तरी इतक्या वर्षाने परत आलायस ना, आता ऐक ना त्यांचं. अरे वडील आहेत तुझे, वैरी नाही आहेत. आई आई हेल्थ आहे, काहीतरी होतच. पण निमित्त होतं ना काहीतरी. हा, आधी काही वाटेल ते कर, पण या प्रकरणातनं सोडव रे त्यांना. मी हात जोडते तुझ्या पुढे आधी. आई तुझा हट्ट सोड आधी, हट्ट सोड तुझा. आणि सानिकाशी लग्न करायला तयार हो.